तर वेळेचे चक्र याविषयी माहिती सांगणार आहे तुम्हाला आणि व्हिडिओ दाखवणार आहे. तर छोट्या आळीपासून हा भुंगा किडा बनलेला आणि तो फुलावरती आलेला खाण्यासाठी. तर त्याच्यापेक्षा एक मोठा भुंगा येतो आणि त्या छोट्या किड्याला खाऊन टाकतो. तर त्या भुंग्याला खाण्यासाठी पण एक मोठा नाकतोडं येतं आणि त्या भुंग्याला खाऊन टाकतं. व्हिडिओमध्ये दिसत असेल. तर नाकतोड्याला खाण्यासाठी एक पक्षी येतो आणि त्या नाकतोड्याला खाऊन टाकतो. त्यानंतर खाल्ल्यानंतर तो नदीवरती पाणी पिण्यासाठी जातो. तर त्या पक्षाला माहीत नसतं आपणाला पण खाण्यासाठी कोणतं आहे. तर पाण्यातून साप येतो आणि त्या पक्षाला खाऊन टाकतो. तर सापाला पण माहीत नसतं आपणाला पण खाण्यासाठी घार आहे आकाशात. तर घार पण वरतून बघते आणि सापाला खाऊन टाकते. तर समयचं चक्र दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये. पूर्ण व्हिडिओ बघा. तर बघा, सापाला खाण्यासाठी घार आलेला आहे, पायात धरून नेते आणि खाऊन टाकते. तर घारीला पण माहीत नसतंय आपणाला पण खाण्यासाठी वरती कोणतर आहे आपल्यापेक्षा मोठं. तर बघा, पाणी पिण्यासाठी आल्यानंतर मासा घारीला खाऊन टाकतो. तर छान असा व्हिडिओ आहे बघा. तर सर्व माशांनी मिळून घारीला खाऊन टाकलेला आहे. तर माशांना पण खाण्यासाठी कोणीतरी तर आपला मनुष्य प्राणी आहे, म्हणजे आपण मनुष्य. तर बघा, माणसं किती एन्जॉय करत माशाला खात आहेत. त्यांना माहीत नाही आपल्याला पण खाण्यासाठी कोणतर तयार आहे. तर खूप एन्जॉय करून मासे खाऊन दारू पीत बसलेत. अशा वेळी जंगलातून रानटी कुत्री येतात आणि ह्या मनुष्य प्राण्याला पण खाऊन टाकतात. तर बघा कशी पळत आहेत. त्यावेळेला त्यांना एन्जॉय करत खात होती. त्यांना माहीत नव्हतं की आपणाला पण खाण्यासाठी कोणीतरी आहे. त्यांनी जसं माशांना खाल्लं तसंच त्यांना पण कुत्री खात आहेत बघा. तर कुत्र्यांनी मनुष्य प्राण्याला पण खाल्लेलं आहे. तर त्यांना पण खाण्यासाठी जंगलातून मोठा लायन येतो, म्हणजे सिंह येतो आणि त्या कुत्र्यांना खाऊन टाकतो. आणि सिंहाला पण खाण्यासाठी बघा कोणीतरी आहे. तर मगर येते पाण्यातून आणि सिंहाला पण खाऊन टाकते. तर मगरीला पण माहीत नसतं आपणाला पण खाण्यासाठी आपल्यापेक्षा मोठं कोणीतरी आहे. तर अशा वेळी मोठा अजगर येतो आणि त्या मगरीला पण खाऊन टाकतो. तर अजगरला पण खाण्यासाठी कोणीतरी आहे. तर मोठा फिश येतो, म्हणजे मोठा मासा येतो आणि त्या मगरीला खाऊन टाकतो. तर माशाच्या पेक्षा पण मोठा ब्ल्यू व्हेल म्हणून मोठा डॉल्फिन मासा आहे. तर बघा, हा त्या माशापेक्षा पण दुसरा मोठा मासा आलेला आहे आणि छोट्या माशाला खाऊन टाकलेला आहे. आणि ह्या मोठ्या माशापेक्षा पण त्याच्यापेक्षा वरचा मोठा मासा, जगातला सगळ्यात मोठा मासा ब्ल्यू व्हेल म्हणून मासा आहे आणि त्या माशाला खाऊन टाकले आणि त्याला पचन झालेलं नाही. तर अशा वेळी तो बाहेर येतो आणि मरून पडतो. मरल्यानंतर त्याच्यातून शरीरातून छोटे छोटे जंतू तयार होतात आणि त्या जंतूतून तो पहिल्या स्टार्टिंगचा जो किडा होता तो तयार होतो बघा. तर अशा प्रकारे पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.